तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती. जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित. आम्ही नेहमीच तुमच्या सोबत. सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट. टरबूज खरबूज पिकावर व्हायरसचा घाला, शेतकऱ्यांचे नुकसान वाढले, भरपाईची जोरदार मागणी. जळगाव, जामोद व संग्रामपूर तालुक्यात यावर्षी भरपूर पाणी उपलब्ध असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी टरबूज आणि खरबूज या उन्हाळी पिकांची मोठ्या आशेने लागवड केली. मात्र अपेक्षित उत्पन्न मिळण्याऐवजी अज्ञात व्हायरसच्या प्रकोपामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यंदाच्या हंगामात विहिरींमध्ये मुबलक पाणी असल्याने शेतीसाठी आदर्श स्थिती होती. शेतकऱ्यांनी पाण्याचा लाभ घेत विविध फळपिके घेतली. विशेषतः टरबूज व खरबूज या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन अपेक्षित होते. पण व्हायरस संसर्गामुळे हे पीक खराब झाले. पीक नष्ट, शेतकऱ्यांची चिंता वाढली. पत्रकारांकडून प्रत्यक्ष पाहणी. पीक फसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. याचा थेट परिणाम त्यांच्या कुटुंबियांच्या रोजीरोटीवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाण्याचे ज्येष्ठ पत्रकार सागर भाऊ यांनी जळगाव, जामोद येथे भेट देऊन प्रत्यक्ष शेतांची पाहणी केली. तुम्ही आज आमच्या आदिवासी भागामध्ये भेट दिली. खरोखर आदिवासी लोकांची कशी परिस्थिती आहे? आणि नमस्कार, मी सागर संधू. आम्ही एका कलिंगडच्या शेतामध्ये आलो. असे आम्ही बरेचसे शेत पाहिले आणि आज रोजी आपण जळगाव जामोद परिसरातील एक गरीब शेतकरी, त्या शेतकऱ्याने जवळजवळ 4 एकरामध्ये टरबूजांचा मळा फुलवला होता. पण या टरबूजांच्या वर हे पाहू शकता, आपण हे फळं पाहू शकता, याला डाग पाहू शकता, याच्यावर व्हायरस आलेला आहे. तर संपूर्ण शेतामध्ये जरी फिरलो तरी अर्धा किलोच्या वर फळ निर्माण होत नाही. अशी आज बिकट परिस्थिती या शेतकऱ्यावर येऊन पडलेली आहे. या व्हायरसमुळे या शेतकऱ्यांचं लागवडीचा खर्च, पेरणीचा खर्च आणि त्याच्यावर रसायन मारलेल्याचा खर्चही सुद्धा निघू शकला नाही. मी शासनाला विनंती करतो की अशा टरबूज निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याला, बगीचा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याला शासनाने मदत करावी. अन्यथा शेतकऱ्यांचे हाल आहेत त्यापेक्षा अजूनच होतील. नमस्कार. सरकार खरोखर मदत देतील का? शासनाने या लोकांना मदत द्यायलाच पाहिजे. जर मदत दिली गेली नाही तर मग पुढच्या वेळेसपासून जे फळं आहेत हे सुद्धा निघू शकतील नाही. तर मी विनंती करतो सरकारला, शासनाला की त्यांनी जे व्हायरस गेलेले आहेत या फळांच्यावर, टरबूजांच्यावर आहे, आज रोजी व्हायरस गेलेला आहे आणि बरेचसे शेतकरी यापासून बर्बाद झालेले आहेत. म्हणून शेतकऱ्यांनी कमीत कमी याकडे दुर्लक्ष न करता या शेतकऱ्यांचा विचार करून त्यांना शासनाने मदत द्यावी. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेतल्या आणि शासनाने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी स्पष्ट मागणी केली. त्यांनी यासंदर्भात आपले मत मांडत सांगितले की शेतकरी अडचणीत असताना शासनाने त्यांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्याच्या उन्नतीसाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शनाची गरज. जळगाव उन्नती न्यूजचे मुख्य संपादक श्री शमीम देशमुख यांनी यावर पुढाकार घेत बुलढाण्यातील तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्यासाठी विशेष बैठक आयोजित केली. देशमुख यांनी सांगितले की शेतकरी जर सुखी झाला तर देश समृद्ध होईल. आपल्याला त्यांच्यासाठी कायम प्रयत्नशील राहावे लागेल. या बैठकीत तज्ज्ञांनी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य औषधांचा वापर, व्हायरस प्रतिबंधक उपाययोजना आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केले. शासनाकडून तातडीच्या कारवाईची मागणी. शेतकऱ्यांच्या आर्थिक हानीची भरपाई करण्यासाठी तात्काळ पंचनामे करणे व योग्य मोबदला देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या संदर्भात तालुका प्रशासन व कृषी विभागाने संयुक्त मोहीम राबवावी अशी स्थानिकांची मागणी आहे. शेतकऱ्यांच्या मेहनतीला दाद देत त्यांना आधार देणे ही समाजाची जबाबदारी आहे. शासनाने लवकर निर्णय घेतला तर या संकटातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि ते पुन्हा नव्याने उभे राहतील. जळगाव उन्नती न्यूज, तुमच्या हक्काचा आवाज. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा. तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज.